मगाशी तुम्ही मेगावॅट प्रोजेक्टबद्दल सांगितलं. आपण येऊयात त्याच्याकडे. पण त्याच्या आधी सपोज आपण माझं एक्झाम्पल घेऊ. जर का आज मी ऑफिससाठी किंवा घरासाठी सोलर बसवलं, तर खरंच किती वीज त्याच्यातनं जनरेट होते आणि म्हणजे आपण ऐकतो खूप, की माझं बिल कमी झालं. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण करायला जातो, तेव्हा आपल्याला डाऊट असतो, की बाबा खरंच बिल कमी होईल. होईल तर मग ते किती होईल? तर जे बिल कमी होतं त्याचं प्रमाण किती आहे? आणि जे आपण म्हणतो, की एम-एस-सी-बीला रिटर्न जातं का एम-एस-सी-बीकडनं येतं, तो ती काय गोष्ट आहे? बिल नक्की कमी होतं. बऱ्यापैकी बिल कमी होतं. जर रेसिडेन्शियलचं उदाहरण जर घेतलं, तर ₹138 चार्जेस आहे मीटर भाडं. ते तुम्हाला भरावं लागतं आणि बऱ्यापैकी तुमचं बिल तुम्हाला येतच नाही. जर 3 किलोवॅटचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तर साधारण तुम्हाला 350 युनिट ते जनरेट करणार आणि त्याच्या जर वरती तुम्ही यूज केलं, सपोज 400 युनिट तुम्ही यूज केले, तर उरलेले 50 जे युनिट आहे, त्याचं तुम्हाला बिल भरावं लागेल. पण जर तुम्ही 300 युनिट म्हणजे यूज केलेले आणि तुमचे 350 युनिट जनरेट झालेले, तर तुमचे जे एक्स्ट्रा युनिट आहे, ते तुमच्या अकाउंटला बॅलन्स असतात. मग ते युनिट कॅरी फॉरवर्ड होता. पण ही जी सायकल असते, ही इयरली सायकल असते. म्हणजे ह्या वर्षीचे पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड नाही होणार. बट ह्या वर्षीचे जे युनिट आहे, ते तुम्ही जे समर सीझन्समधले जे एक्स्ट्रा युनिट आहे, ते आता रेनी सीझनमध्ये थोडंसं जनरेशन कमी होऊन जातं. खूप जास्त जर पाऊस असला. पण जनरेशन होतच नाही वगैरे असं काही होत नाही. आणि सोलर वर्क कसं करतं, की यू हॅव इन्स्टॉल्ड सोलर पॅनल्स ऑन युअर रूफ. त्यानंतर मग ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. सकाळी एक 6:30-7 वाजेलाच जनरेशन चालू होऊन जातं. त्यानंतर दुपारी खूप मोठ्या प्रमाणात जनरेशन होतं जेव्हा सूर्य पीक मध्ये असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर खाली काही यूज करताय, सपोज तुम्ही एसी चालू केलेला आहे, तुम्ही इतर काही तुमचे इक्विपमेंट्स आहेत ते ऑन केलेले आहे, तर ती तुमची एनर्जी ती तुम्ही कन्झ्युम करताय. मीन्स यू आर जनरेटिंग अँड यू आर युजिंग. पण आता तुमचं सगळं बंद आहे. तुमचं सोलर पॅनल वर्क करतंय, सिस्टम चालू आहे, तुम्ही गावाला गेलेले आहे. तर ती एनर्जी मे बी तुमचा शेजारचा यूज करतोय किंवा कोणीतरी करतंय. आपण ते सांगू नाही शकत. त्याच्यामुळे याला नेट मीटरिंग कन्सेप्ट आहे, की तुम्ही एक्सपोर्ट किती केले, तुम्ही इम्पोर्ट किती केले आणि टोटल जनरेशन किती झालं. हे पूर्ण लाईट बिलवरती सोलर तुम्ही बसवल्यानंतर ते सगळं त्याच्यामध्ये प्रिंट होऊन येतं लाईट बिलवरती आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही जनरेट करणार तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आणि ऑनलाईन मॉनिटरिंग पण एक भाग आहे सोलरमध्ये. ऑनलाईन मॉनिटरिंगमध्ये तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, तरी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किती युनिट जनरेट झालेले आहे, तुमची सिस्टम ऑन आहे की नाहीये, प्रॉपर जनरेशन होतंय की नाहीये, ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं. आणि जे नाईट टाईम असतो, त्यावेळेस तुम्ही जो एनर्जी प्रोव्हायडर आहे, त्याचीच तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करता. आता काही लोकांचा असा प्रश्न असतो, की सोलर लावल्यानंतर मग आपल्याला म्हणजे आपण इंडिपेंडंट झालो आणि आता काहीच संबंध नाही. एम-एस-सी-डी-सी-एलचा किंवा इतर जी पण काही इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी. तर ते तसं नाहीये. ऑन ग्रिड सिस्टममध्ये असं आहे, की जर सपोज इलेक्ट्रिसिटी कट ऑफ आहे 2 तास, तर सोलर बंद राहणार. सोलर वर्क करणार नाही. त्याचं रिझन असं आहे, की तुम्ही इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट पण करताय एम-एस-सी-डी-सी-एलला. त्याच लाईनवरनं जिथनं येते इलेक्ट्रिसिटी तिथूनच तुम्ही ते एक्सपोर्ट पण करताय, जिथून इम्पोर्ट करताय. त्यामध्ये जर एखादा वायरमन तिथं काही काम करतोय, तर जो तुमची सिस्टम बंद नाही झाली, तर मे बी तिथे काहीतरी ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळं जर डे टाईममध्ये तुम्ही जरी सोलर बसवलेलं आहे, तर तुम्ही सपोज 3 तासाचं इलेक्ट्रिसिटी फेल्युअर आहे. इलेक्ट्रिसिटी नाहीये 3 तास. तर 3 तास तुमचं जनरेशन पण बंद असणार आणि तुमचं इम्पोर्ट, एक्सपोर्ट सगळं बंद असणार. जेव्हा ते ग्रिडला कनेक्ट होईल, तुमची इलेक्ट्रिसिटी चालू होईल, त्यावेळेस ते परत अनइंटरप्टेडली ऑन होईल. आता हे झालं ऑन ग्रिड सिस्टमचं. आता काही ऑफ ग्रिड सिस्टम असतात, जिथे इलेक्ट्रिसिटी नाही पोहोचलेली आहे, जिथे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहे, काही आहे, तर तिथं ऑफ ग्रिड सिस्टम असते. तर ऑफ ग्रिड सिस्टममध्ये सोलर पॅनल्स बॅटरी चार्ज करणार विथ द हेल्प ऑफ इन्व्हर्टर. बॅटरी चार्ज केल्यानंतर ती बॅटरीची जी एनर्जी आहे, ती आपण यूज करू शकतो. असं. तर ते साधारणतः ग्रामीण भागात किंवा जिथे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहे, तिथे ऑफ ग्रिड यूज करता. कारण ऑन ग्रिड प्रेफरेबली सुटेबल आहे, फायदेशीर आहे. कारण पे बॅक पिरियड हा खूप कमी आहे आणि ऑन ग्रिड सिस्टममध्ये मेंटेनन्स असा काही नाही, खराब होणारा काही पार्ट नाही. बॅटरीज वगैरे असं काही इन्व्हॉल्व्ड नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सिम्पली सोलर पॅनल्स आहे, स्ट्रक्चर आहे, इन्व्हर्टर आहे
व्हॉट इज इन्व्हर्टर डुईंग इट? इन्व्हर्टर इज डुईंग कन्व्हर्टिंग डीसी इंटू एसी. तर सिंपल आहे आणि फायदेशीर आहे. तर ऑन ग्रिड टेक्नॉलॉजीमध्येच खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये काम चालू आहे आणि ऑफ ग्रिडमध्येही तुम्हाला हळू भविष्यात लिथियम पॉवर पॅक टेक्नॉलॉजी, फेरोफॉस्फेट बॅटरीज ज्या आहे, त्या टेक्नॉलॉजीनी पुढे रिव्होल्यूशन येईल आणि जे डिझेल जनरेटर वगैरे आहे, ते पुढे ऑब्सोल्यूट होऊन तिथं लिथियम पॉवर पॅक येतील. म्हणजे जरी ग्रिड सप्लाय गेला, तरी त्याच ताकदीने तुम्ही जसं डिझेल जनरेटर लावल्यानंतर आपण सगळ्या बऱ्यापैकी लोड चालवू शकतो. त्याप्रकारे तुम्ही चालवू शकता सगळे इक्विपमेंट्स.